ओम साईराम मैत्रिणींनो, घिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण प्रिन्सेस कट बॅक हुक ब्लाऊजची विथ पॅडेड पूर्ण स्टिचिंग पाहणार आहोत। त्याचा कटिंगचा व्हिडिओ मी जो आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। हे अशा पद्धतीने दोन पार्ट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता इथे आपण जॉईंट देऊन घेतलेला आहे। अशा पद्धतीने पहा आता आपला पार्ट्स रेडी झालेला आहे। त्याच पद्धतीने हे पहा आपल्या प्रिन्स कटचे जे आहे ते समोरचे कटोरीचे आपण 4 पार्ट्स काढलेले आहेत। आता जे दोन आहेत ते आपल्याला अस्तरवरती व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असे अस्तरवरती जोडून घ्यायचे आहेत। पूर्ण स्टिचिंग लास्टपर्यंत दाखवलेली आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायलाही विसरायचं नाही आहे। पहा हे अशा पद्धतीने हे आपले दोन्ही पार्ट्स जोडून झाले। आता त्यानंतर पहा व्यवस्थित असं आपल्याला फ्रंटचा जो नेक जसा दिलेला आहे सेम त्याच पद्धतीचा तयार करायचा आहे। आता इकडे याला उंचीला थोडंसं कमी पडत आहे। इकडे आपण आता जॉईंट देणार आहोत। पहा सर्वप्रथम आपण प्लेन जो कपडा आहे तो घेतला। व्यवस्थित असा जिथे आपल्याला कमी पडतोय आपण कमरेच्या बाजूने हा कपडा जो आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे व्यवस्थित असा। त्यावरती परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून ते फिक्स होणार आहे। पहा अशा पद्धतीने कपडा आपण एक्स्ट्राचा जॉईंट करून घेतला। पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे। लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करायचं आहे। आता इथे 5.25 इंचावरती आपण गळा रुंदी घेतलेली आहे। तर आपल्याला तयार 2.25 इंच हवा आहे। बरोबर तिथे आपण मार्क करून घ्यायचं आणि त्यानंतर तिरकसमध्ये असं व्यवस्थित एक शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून फ्रंटचा जो नेक आहे तो डीप होणार नाही। अशा पद्धतीने छोटा केला जातो। पहा त्याच पद्धतीने पाहता अस्तरवरती जे आहे ते आपण 2.25 इंचावरती मार्क करून घेतलं, व्यवस्थित ठेवून घेतलं। खालच्या बाजूने अस्तर ठेवलेलं आहे, वरच्या बाजूने मेन कपडा ठेवून घेतलेला आहे। व्यवस्थित लक्षपूर्वक पाहायचं आहे आणि वरतून पासून गळ्यात जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला बरोबर सेंटरला असं एक शिलाई सरळ देऊन घ्यायची आहे। त्यानंतर पहा व्यवस्थित सरळ असं अस्तर आणि मेन फॅब्रिक करून घ्यायचं आणि जसा नेक आहे आपला बरोबर सेम त्यावरती आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। मागे पुढे होऊ द्यायचं नाही, इथे काळजीपूर्वक करायचं आहे। त्यानंतर आता एक्स्ट्राची एक जी बाजू राहिली होती ती आपण उलट्या साईडने करून घेतलेलं आहे। अस्तरमधून आपल्याला आतमध्ये डिझाईन दिसत आहे त्यामुळे पहा व्यवस्थित असं पूर्ण परत फिनिशिंग सहित मी पूर्ण गळ्याला अशी शिलाई देऊन घेतलेली आहे। पहा अशा पद्धतीने आता ह्याला आपल्याला लगेच कट करायचं नाही आहे, मी तुम्हाला पुढे दाखवते। त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते फ्रंट साईडचं पहिले आपल्याला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पूर्ण कपड्यावरती। पूर्ण स्टिचिंग आहे, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। पहा सविस्तरपणे माहिती दिलेली आहे। ह्याचा कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो कटिंगचाच टाकलेला आहे मी ह्याचा आणि हा सेपरेट पूर्ण स्टिचिंगचा टाकत आहे। पहा अशा पद्धतीने जोडून झालं। एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते आपण कट करून टाकलेलं आहे। त्यानंतर काय करायचं आपल्याला कप्स बसवायचे। त्यासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला जे पार्ट्स आहेत प्रिन्स कटचे ते आधी जोडून घ्यायचे आहेत। पहा हा बॅक हुक ब्लाऊज आहे, फ्रंट साईडला हा पॅक असणार आहे आणि बॅकला ओपन असणार आहे। अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी। याच पद्धतीने दोन्ही बाजूचे जे प्रिन्स कटचे जे आपले कटोरीचे पार्ट्स आहेत ते जोडून घ्यायचे आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत। पहिले आपल्याला अस्तरवरती जोडून घ्यायचे आहेत। मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण आधीच जोडून घेतलेलं आहे। पहा त्यानंतर आता आपण जिथे आपल्याला कप्स बसवायचे आहेत त्या साईडने जोडून घेत आहोत। काही अडचण वाटली तर नक्की कमेंट करून विचारायला विसरू नका। डबल शिलाई प्रत्येक वेळेस दोन्ही साईडने देऊन घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने एकदम फिनिशिंग सहित 1/2 इंच अंतर आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे। 1/2 इंच अंतर बरोबर शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपलं जोडून झालेलं आहे। पहा त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला जो अस्तरचा जो आपण कप्स बसवणार आहोत तो कपडा जो आहे ते उलट्या बाजूने आणि मेन फॅब्रिकचा आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतला एकमेकांवरती। त्यानंतर व्यवस्थित असं मध्ये शिलाई देऊन घेतलेली आहे जशी जोडताना दिली होती त्याच पद्धतीची आणि त्यानंतर व्यवस्थित जशी शिलाई खाली दिसते त्यावरती आपल्याला असं शिलाई देऊन गळा जो आहे तो पूर्ण असा स्टिच करून घ्यायचा आहे। फिनिशिंग सहित व्यवस्थित अशी त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून तो एकदम परफेक्ट बसणार आहे। पहा इथे आपण गळापट्टी पाइपिंग वगैरे काही करणार आहोत, याला आपण पलटी करणार आहोत। फक्त ज्यावेळेस स्टिच करतो त्यावेळेस व्यवस्थित करायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे। खालची बाजू सरळ आहे मेन फॅब्रिकची आणि जो कप बसवणार आहे आपण तो जो अस्तरचा पार्ट्स आहे तो उलट्या बाजूने ठेवलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 1/2 इंच अंतर सोडून द्यायचं आणि गळ्याचा मधला जो भाग आहे कपड्याचा तो कट करून टाकायचा। त्याला छोटे छोटे असे व्यवस्थित नॉचेस देऊन घ्यायचे जेणेकरून फिनिशिंग सुंदर आणि व्यवस्थित येणार आहे।
अशा पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. नंतर त्याला पहा असं पलटी करून घ्यायचं आहे. पलटी केल्यानंतर त्यावरती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. सर्वप्रथम त्याला दाबशिलाई देऊन घ्यायची आपण व्यवस्थित अशी. एक वेळच दिली तरी चालते. 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आणि व्यवस्थित अशी दाबशिलाई देऊन घ्यायची. आता ह्याला वर्क आहे त्यामुळे एकदम फिनिशिंगमध्ये बसणार आहे. याला डबल शिलाई द्यायची गरज नाही आहे. पूर्ण कपडा फक्त व्यवस्थित करायचा आहे. थोडा जाडा असल्यामुळे थोडंसं फिनिशिंग द्यायला अवघड जाते. सरळ करून घ्यायचं. किती सुंदर असा आपला नेक एकदम फिनिशिंगमध्ये रेडी झाला. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, प्रिन्स कटचं जो साईड्स पार्ट्स आहेत ते पार्ट्स आता आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. अस्तर जे आहेत ते आपण आधी जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर हे जोडून घ्यायचे. नेक जेव्हा रेडी करणार त्यावेळेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जोडायला सोपे जाणार आहेत. पहा अशा पद्धतीने जोडून घेतले. पहा कुठेही कमी जास्त पडलेलं नाही. एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असं आपले पार्ट्स जे आहेत ते कटिंग झालेले आहेत. त्यामुळे ते स्टिचिंगलाही बरोबर व्यवस्थित येत आहेत. पहा अशाच पद्धतीने दुसऱ्याही साईडने आपल्याला व्यवस्थित असं अस्तर आणि मेन फॅब्रिक जे जोडून घेतलेलं आहे ते आपण आता पार्ट्स जोडून घेत आहोत. पहा अशा पद्धतीने जोडून झाला. हा समोरचा भाग व्यवस्थित असा आतल्या बाजूने अस्तरचा भाग जोडून झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कप्स लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने फोल्ड करायचा, त्याचा सेंटर काढून घ्यायचा. त्यानंतर आपण टक्स पॉईंट किती इंचावरती घेतला होता, 10.5 इंचावरती बरोबर असं शोल्डरपासून पकडायचं आणि सरळ रेषेमध्ये 10.5 इंचावरती व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. अशाच पद्धतीने दोन्ही बाजूला करून घ्यायची आहे. आणि जो अस्तरचा भाग आपण जोडला होता पहा, तिथे आपल्याला सरळ बाजूने म्हणजे वरच्या बाजूने कप्स आहे आणि तो आपल्याला असा खालच्या पॉईंटवरती व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे. 2-3 वेळा मशीन मागे पुढे करायची म्हणजे बरोबर तो कप्स जे आहेत ते आपले फिनिशिंगमध्ये बसतात. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर वरच्या साईडने असा वरचा जो कपडा आहे तो टाकला की बरोबर फिटिंगमध्ये व्यवस्थित असा आपला कप्स बसून झालेला आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने 10.5 इंचावरती मार्क करून व्यवस्थित असं सरळ बाजूने बसून घ्यायचं. त्यानंतर पहा आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित अस्तरचा जो कपडा आहे तो आणि वरचा आपला मेन जो कपडा आहे तो दोन्ही एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे पूर्ण शिलाई देऊन घ्यायचे. त्याची चारही पार्ट्स आपल्याला व्यवस्थित असे स्टिच करून घ्यायचे आहेत. चारही बाजूने त्याला बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित कटिंग असेल बरोबर प्रॉपर, कुठेही मागे पुढे होणार नाही आहे. पहा स्टिचिंग अशा पद्धतीने पूर्ण पार्ट्स जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. कुठे कमी जास्त पडलेलं नाही आहे. जेवढं कटिंगमध्ये आहे आपण जेवढं एक्स्ट्रा घेतलेलं आहे स्टिचिंगसाठी बरोबर तेवढंच अंतर घेऊन स्टिच करायचं. त्यानंतर कुठेही कमी पडत नाही, झोळ वगैरे येत नाही, काही नाही. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला चारही बाजूने त्याला पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण सविस्तरपणे पहा डिटेलमध्ये पूर्ण ब्लाऊज शिवून दाखवलेलं आहे. एकही पार्ट्स आपला याच्यामध्ये मिस झालेला नाही आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे. जे नवीन आहेत खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी पूर्णतः दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा अशा पद्धतीने पूर्ण असा फ्रंटचा जो पार्ट्स आहे तो आपला आता रेडी झालेला आहे. फक्त आपल्याला ह्याला आता कमरपट्टी लावायची आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण जोडून झालं. त्यानंतर आता स्लीव्ज आहे. आपली स्लीव्ज जी आहे ती कमी पडणार आहे आपल्याला, त्यामुळे आपण काय केलेलं आहे त्याला दोन्ही बाजूने जोड दिलेला आहे. कारण 3 इंचापेक्षा एक्स्ट्रा आपली पाही जी आहे ती दोन्ही बाजूने कमी पडत होती, त्यामुळे आपण दोन्ही बाजूने याला जॉईंट देणार आहोत. थोडंसं जर कमी पडलं तर तुम्ही काय करायचं आहे, मागच्या बाजूने म्हणजे आपला पाठीचा जो भाग असतो त्या साईडने पहा आपल्याला बाही जी आहे ती जोड द्यायची असते. परंतु जर जास्त कमी वाटत असेल आपल्याला मेन फॅब्रिकचा फॅब्रिक जो आहे तो अस्तरपेक्षा, तर त्यावेळेस काय करायचं असतं, दोन्ही बाजूने जॉईंट करायचं. तर ह्याचे सेंटर दोघांचे काढून घ्यायचे, एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आणि बरोबर व्यवस्थित असं पहा आपल्याला स्लीव्ज जी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. 6.5 इंचची स्लीव्ज जी आहे ती याची रेडी होणार आहे. आपण 7.5 इंचावरती कट केलेली आहे. कटिंगच्या व्हिडिओमध्ये स्लीव्ज पण तुम्हाला मी कटिंग करून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने पहा पूर्ण असं आपण स्टिच करून घेतलं. त्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे. यावरती परत एक वेळा दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित अशी परत एक वेळा फोल्ड करायचं आहे आणि अजून एक वेळा यावरती परत दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही थोडी मोठी शिलाई जरी वापरली तरी चालणार आहे. 5 नंबरची शिलाई दिली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ज्यावेळेस आपण पार्ट्स जॉईंट करतो त्यावेळेस थोडी मोठी शिलाई द्यायची, जेणेकरून पटकन काम आपलं होऊन जाते पहा आणि आपलं अस्तर जे आहे तेही जोडून घेतलं जातं. अशा पद्धतीने पहा आता ही स्लीव्ज रेडी झाली. याच पद्धतीने आपल्याला आता दोन्ही स्लीव्ज रेडी करून घ्यायच्या आहेत. किती सुंदर फिनिशिंगमध्ये ही स्लीव्ज आपली झालेली आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरी करून घेतलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, बॅक पार्ट आहे आपला जो तो जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित असा.
बॅक हुक आहे पहा, इकडे आपण पलटी करून घेणार आहोत. तर कशा पद्धतीने केलं आहे मी पहा, कमरेच्या साईडने शिलाई देऊन घेतली. त्यानंतर जसं आपण नेक ड्रॉ केलेला आहे बरोबर त्यावरती शिलाई देऊन घेतलेली आहे. आय हुक पट्टी जिथे आपण लावणार आहोत तिथे शिलाई घेतलेली नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे पहा, व्यवस्थित अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आणि हे कट करून घ्यायचं आहे नेकची साईड. एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तेही कट करून घेतलं, छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आणि ह्याला पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. खूप सोपी पद्धत आहे. हे पहा, अशा पद्धतीने याला पलटी करून घेतलं. त्यानंतर आता यावरती आपण काय करणार आहोत, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दाब शिलाई देऊन घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने नेकच्या बाजूने आपण स्टार्ट करून घेतलेलं आहे. याला व्यवस्थित असं दाब शिलाई देऊन घेणार आहोत आपण. अस्तरचा कपडा दिसू द्यायचा नाही ह्याची काळजी घ्यायची आहे फक्त, बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ह्याला आपण नॉड वापरणार आहोत पहा. अशा पद्धतीने कपडा सरळ करत करत बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे, पूर्ण लास्टपर्यंत द्यायची. आता कारण आपण याला सरळ बाजूने करून घेतलेलं आहे, उलट्या बाजूने आपण याला आधी शिलाई दिली होती, त्यानंतर सरळ बाजूने करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. याच पद्धतीने पूर्ण त्याचे चारही बाजू ज्या आहेत त्या पूर्ण आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत पहा दाखवल्याप्रमाणे. हे पहा, अशा पद्धतीने आपण एक साईडचा जो पार्ट्स आहे तो रेडी करून घेतलेला आहे पहा. आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला असं कट करून टाकायचं आहे पूर्ण. दोन्ही साईडचे पार्ट्स रेडी करून झालेले आहेत. आता आपण याला टक्स देऊन घेणार आहोत. टक्स पॉईंट वगैरे सगळं मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, कृपया तोही व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की पहा, त्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही. 36 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे. आता दोन्ही बाजूनी टक्स देऊन झाले त्याच मापाने. त्यानंतर इथे आपण आता हुकची पट्टी जी आहे ती लावून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने हुक पट्टी लावून घ्यायची आहे. सर्वप्रथम चेक करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने सेम आहे का, आणि त्यानंतर व्यवस्थित अशी हुक पट्टी लावून घ्यायची आहे. आय हुक पट्टी कशा पद्धतीने लावतात काय सगळ्याविषयी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. कुठे काही अडचण वाटत असेल तर नक्की ते व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता पहा. अशा पद्धतीने आपली ही हुकची पट्टी तयार झालेली. याच पद्धतीने आता आपण आय पट्टीही लावून घेणार आहोत पहा. पूर्ण व्हिडिओ ह्याच्यामध्येच दाखवलेला आहे मी. त्यानंतर फोल्ड करून व्यवस्थित असं घेतलेलं आहे. ही आहे आपली आय पट्टी. आय पट्टीवरती तुम्ही 4 वेळा अशी व्यवस्थित कॉर्नरला 2 वेळा आणि मध्ये 2 वेळा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे पहा. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे. अशा पद्धतीची तयार झाली. त्यानंतर आता आपण इकडे फ्रंट साईडलाही पहा कमरपट्टी लावून घेणार आहोत. हा पॅडेड ब्लाऊज आहे, याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा पट्टी घेतली नव्हती फोल्ड करण्यासाठी, त्यामुळे आपण इकडे कमरपट्टी जी आहे ती लावून घेणार आहोत. सर्वप्रथम दोन्ही साईडने आधी पूर्ण चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट बरोबर आहे का, आणि जिथे बरोबर वाटते आपल्याला हाईट त्यावरती मार्क करायचं चॉकने आणि त्यानंतर पट्टी लावून घेण्याला सुरुवात करायची आहे. व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आणि ही पट्टी अशी फिक्स करून घ्यायची आहे. इथे तुम्ही हवं तर हात शिलाई करू शकता. हे वर्कवाला ब्लाऊज आहे त्यामुळे याच्यामध्ये शिलाई एवढी दिसून येणार नाही, त्यामुळे मी इथे डायरेक्ट आता शिलाईच देऊन घेतलेली आहे. जर प्लेन कपडा असेल तर इथे नक्कीच तुम्ही हात शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि 1/2 इंच एवढी अशी रेडी आपली ही जी पट्टी आहे ती तयार झालेली आहे. अशा पद्धतीने हा फ्रंट पार्ट रेडी झाला. आता शोल्डर आपण ह्याचे व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत. 1/2 इंच जे आहे ते आपल्याला गळ्याच्या साईडला जास्त मार्जिन घ्यायची आहे शिलाईमध्ये. अर्धा इंच शोल्डरच्या बाजूने सुरुवात करायचं आणि गळ्याच्या बाजूने पावणे 1 इंचावरती असं व्यवस्थित तिरकसमध्ये जोडून घ्यायचं आहे. 1/2 इंच जे आहे ते गळ्याच्या बाजूने एक्स्ट्रा जायला पाहिजे. त्यानंतर व्यवस्थित शोल्डर जे आहेत ते दोन्हीही बॅक साईडला करून घ्यायचं, जो जॉईंट केलेला कपडा आहे तो, आणि त्यावरती व्यवस्थित अशी एक दाब शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर येतं पहा अशा पद्धतीने. त्यानंतर जी स्लीव्ज रेडी केली होती आपण त्या स्लीवचं सेंटर आणि जो शोल्डरचं सेंटर आहे ते दोन्ही मॅच करायचे आहेत आणि व्यवस्थित अशी आपल्याला पूर्ण लास्टपर्यंत अशी बाही जोडून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी बाही जोडून घ्यायची पूर्ण शेवटपर्यंत. जिथपासून संपली होती तिथूनच आपण शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर परत या बाजूचा जो आहे तो सेंटर व्यवस्थित असा आहे, तिथपासून लास्टपर्यंत व्यवस्थित अशी बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. पहा, आता बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे पहा. अशा पद्धतीने आपली बाही जी आहे ती जोडून झालेली आहे. आता व्यवस्थित चेक करायचं आहे आपल्याला, हाईटला कुठे कमी जास्त झालं आहे का हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. जर कमी जास्त वाटत असेल जो पार्ट्स तिकडे स्टिच करून घ्यायचा आहे. दोन्ही सेम करून घ्यायचे. आता दोन्ही बाही आपल्या जोडून झालेल्या आहेत. त्यानंतर हे पहा, शोल्डर आणि बाही एकमेकांवरती ठेवून बघायचं आहे आणि दोन्हींची साईज एक आहे का ते चेक करून पाहायचं आहे. सर्वप्रथम व्यवस्थित अशी आपली झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, याची छाती आहे 36 आणि कमर आहे 28. तर त्यानंतर आता 28चा चौथा भाग किती येतो 7. 7वरती मार्क केलं 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी. अशाच पद्धतीने पहा
आपल्याला दोन्ही पार्ट्स बॅकचे आहेत ते 7 आणि 8.5 अशा पद्धतीने मोजून घ्यायचे। त्यानंतर पाहता हा जो आहे तो फ्रंट पार्ट आहे, इथे सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। फोल्ड करून व्यवस्थित घ्यायचं आहे। 7 इंचावरती इथे फिटिंग मार्जिन करायची आहे। व्यवस्थित दाखवले त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। आपण इथे परफेक्ट कट टू कट अशी मार्जिन जी आहे ती दिलेली नव्हती पा। प्रत्येक ब्लाऊजला कमर जी आहे ती कमी जास्त असू शकते, फक्त चेस्टची साईज जेवढी असते त्या हिशोबाने आपण कटिंग करतो प्रत्येक ब्लाऊज पा। त्यानंतर पहा आता व्यवस्थित खाली जिथे मार्क केलं होतं तिथपासून घेतलेला आहे। आता याचा मुंडा जो आहे तो 8 इंचावरती येणार आहे। त्यानंतर एक्स्ट्रा 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 इंचावरती बरोबर आपण इथे मार्क केलं। तर बाईची फिटिंग जी आहे ती पहा आपली 6 इंचावरती आहे, तर 7.5 इंच आपण घेतलेलं आहे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। अशा पद्धतीने एक शिलाई देऊन घेतली। एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आहे, कारण 36 छातीच्या मापाच्या ब्लाऊजनुसार आपण याची कटिंग केलेली होती। फिटिंग कशा पद्धतीने करायची त्यासाठी तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेलं आहे पा। त्यानंतर आपण आता उलट्या बाजूने कपडा करून घेतलेला आहे। कमरेला जिथे आपण पॉईंट दिला होता 1.5 इंच अंतर ठेवलं होतं ते बरोबर चेक करून घेतलेलं आहे। त्यानंतर पहा आता 8 इंचावरती आपल्याला इथे मुंडा फिटिंग करायची आहे। सरळ रेषेमध्ये व्यवस्थित असं आपल्याला 8 इंचापर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर बॉटम जे आहे ते आपलं बाहीचं 6 इंच आहे, बरोबर 6 इंचावरती मार्क करायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित अशी सरळ रेषेमध्ये आपली फिटिंग एकदम मस्त अशी आलेली आहे पा, कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे। अशा पद्धतीने 3 शिलाई आपण याला देऊन घेतलेल्या आहेत। आता पहा किती मुंड्यामध्ये एकदम परफेक्ट असं आलं आहे, कुठेही मागे पुढे झालेलं नाही। फिटिंग एकदम मस्त अशी ॲक्युरेट आलेली आहे, कुठेच कमी पडलेली नाही आहे। त्यानंतर पहा आता एक्स्ट्रा थोडंसं माझ्याकडे कपडा होता तर त्याचं मी तुम्हाला लटकनही बनवून दाखवणार आहे पा। अशा पद्धतीने आपण असे 4 जे आहेत चौकोनसारखं असं कपड्याचे 3 तुकडे करून घेतलेले आहेत। व्यवस्थित असं त्याचं फॅन्सी असं लटकन आपण तयार केलेलं आहे पा। सिंपलमध्ये एकदम मस्त असं लुक आलेला आहे। थोडा कपडा होता माझ्याकडे जो डिझाईनचा आहे तो, त्यामुळे पहा मी त्याचंही लटकन मिडलला लावून घेतलेलं आहे। याने पहा लटकनची जो लुक जो आहे तो खूप सुंदर आलेला आहे। त्यानंतर पहा आता अजून वरच्या बाजूलाही एक आपण कपडा जॉईंट करून घेणार आहोत। एकदम सुंदर असं लटकन आपलं हे तयार झालेलं आहे पहा। छोट्या छोट्या तुकड्यांपासूनही आपण ब्लाऊजला खूप छान असं लुक देऊ शकतो। हे पहा किती सुंदर असं आपला हा लटकन तयार झालेला आहे। आता हा आपण जोडून घेणार आहोत। ब्लाऊज पूर्ण फिटिंग झालेली आहे। आता पहा शोल्डरपासून आपल्याला खाली 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि तिथे बरोबर अशी आपल्याला जी नॉड आहे ती लावून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने, त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने आपण नॉड अटॅच करून घेतलेली आहे। त्या ब्लाऊजचं तुम्हाला मी फायनल लुक दाखवते पहा। अशा पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे। हा जो आहे फ्रंट पार्ट आणि हा आहे बॅक पार्ट। खूप सुंदर असा ब्लाऊज आपला हा रेडी झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। लाईक नक्की करा मैत्रिणींनो, प्लीज मनापासून विनंती आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।